गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द सम्स. आता बेटा आपले सम्स चालू होतील. कोणाचे? थेवेनिन्स थेरमचे. पहिलं गणित घेतोय. फाइंड द करंट टू द लोड रेजिस्टन्स आर एल युजिंग थेवेनिन्स थेरम. फाइंड द करंट टू द लोड रेजिस्टन्स आर एल युजिंग थेवेनिन्स थेरम. बरं, थेवेनिन्स थेरम मध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय असते बेटा? ज्याच्यामधून मला करंट विचारलेला असतो त्याला काय करायचं बेटा? ओपन सर्किट. म्हणजे ओपन माझं इथं होईल, आर एल इथं आहे, म्हणजे हा काय झाला बेटा? ओपन. ठीक आहे. मग हे मनात ठेवायचं की हा ओपन होणार आहे. आता फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ व्हीटीएच. कॅल्क्युलेशन ऑफ काय बेटा? व्हीटीएच. व्हीटीएच कॅल्क्युलेट करायचं आहे तर इथे तुमचा 20 वोल्ट येणार, त्याच्यानंतर इकडच्या साईडला 4 ओहम येणार, पुन्हा खालच्या साईडला किती ओहम बेटा? 5 ओहम येणार जसाच्या तसाच, आणि इकडच्या साईडला तुमचा किती ओहम येणार बेटा? 6 ओहम. आणि हे जे आहे हे तुमचं इकडचं काय आहे बेटा? ओपन सर्किट. इथं तुमचा काय येतो बेटा? व्हीटीएच. जिथे तुमचं ओपन होतं ना बेटा सर्किट, जिथे तुमचं ओपन सर्किट होतं तिथेच तुमचा काय येतो बेटा? व्हीटीएच. लक्षात ठेवा, जिथे तुमचं ओपन सर्किट होतं तिथेच काय होतं? व्हीटीएच. जिथे तुमचं ओपन सर्किट येतो तिथेच काय येतं? व्हीटीएच. पहिलं गणित आहे, फुल कॉन्सन्ट्रेशनने बघा. इकडच्या साईडला किती ओहम आहे बेटा? 4 ओहम, आणि इथे किती आलं? 20 वोल्ट. आता मला व्हीटीएच फाइंड करायचा आहे. व्हीटीएच फाइंड करायचा असेल तर पुन्हा मग मी इथे आपला व्होल्टेज डिव्हिजन रूल यूज करेल. व्होल्टेज डिव्हिजन रूल फर्स्ट मेथड आठवते बेटा? व्हीटीएच कॅल्क्युलेट करायची. मग व्हीटीएच इज इक्वल टू फर्स्ट मेथड काय म्हणते? पॅरलल वाला रेजिस्टन्स घेतला, अपॉनला खाली बाकीच्या दोघं रेजिस्टन्सची बेरीज म्हणजे 5 + 4 त्याला गुणिले टोटल व्होल्टेज. टोटल व्होल्टेज किती आहे? 20. म्हणजे त्याला काय लिहू शकतो? 5 × द 20 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खाली 5 + 4, त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं बेटा? 5 + 4. ओके, चलो व्हीटीएच ची किंमत कॅल्क्युलेट करा. व्हीटीएच ची किंमत कॅल्क्युलेट करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? 5 × द 20 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 5 + 4 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? 11.11. 11.11 काय आलं बेटा? व्होल्ट. ही कोणाची किंमत आली? माझी व्हीटीएच. ही कोणाची किंमत आली? व्हीटीएच. व्हीटीएच एकदम इझिली भेटलं व्होल्टेज डिव्हिजनच्या रूलनी. आता सेकंड काय बेटा? मला आरटीएच कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आरटीएच. ही माझी फर्स्ट स्टेप झाली, याला मी हॅशटॅगने दाखवतो. सेकंड हॅशटॅगमध्ये स्टेप घेतो आता, कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा? आता आरटीएच. कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं? आरटीएच. आरटीएच कॅल्क्युलेट करताना मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा काल, व्होल्टेज सोर्सला शॉर्ट सर्किट आणि करंट सोर्सला ओपन सर्किट. हा व्होल्टेज सोर्स आहे, त्याला शॉर्ट सर्किट करा. मग पहिल्यांदा हा काय होईल बेटा? शॉर्ट सर्किट झाला. इकडच्या साईडला किती ओमचा रेजिस्टर बेटा? 4 ओमचा रेजिस्टर. खालच्या साईडला पुन्हा माझा किती ओमचा बेटा? 5 ओमचा. इकडच्या साईडला 6 ओमचा. आणि इथे तर काहीच येणार नाही, याला ओपन केलेलं आहे. याला ऑलरेडी ओपन म्हणजे पहा, 4 ओम, 5 ओम आणि 6 ओम. हा इथे 4 ओमचा रेजिस्टर, हा 5 ओमचा रेजिस्टर, आणि हा एक 6 ओमचा रेजिस्टर. ठीक आहे. आता मला काय काढायचं आहे? आरटीएच कॅल्क्युलेट करायचं आहे. आता काय काढायचं आहे? आरटीएच. आरटीएच काढण्यासाठी हा आणि हा आधी कसा आहे बेटा? पॅरलल मध्ये 4 ओहम आणि 5 ओहम. कसा आला? पॅरलल. मग 4 ओहम पॅरलल विथ 5 ओहम. आता पॅरललचं उत्तर कसं काढायचं? सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. किती? 1 / 4 एका ब्रॅकेटमध्ये, प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये 1 / 5 इज इक्वल टू दाबा इनवर्स टाईप करा. किती आलं? 2.22. मग 2.22 काय आलं इथे? ओहम. मग हे दोघं रजिस्टर पॅरलमध्ये आले, त्याचं उत्तर किती आलं? 2.22 ओहम. किती आलं बेटा? 2.22. मग मी एक रजिस्टर इथे काढतो आता, ज्याची किंमत किती आली? 2.22 ओहम. त्याच्यानंतर पुढे अजून एक रजिस्टर आला, ज्याची किंमत किती आली बेटा? 6 ओहम. आणि मग इथे माझा काय आला आता? आरटीएच. आता या दोघांमधून करंट कसा जाईल बेटा? सेम. म्हणून 6 आणि 2.22 कसा येईल आता? सिरीजमध्ये. मग लिहून घ्यायचं नाव 2.22 ओहम अँड 6 ओहम आर इन सिरीज. आर इन कसे येईल बेटा? सिरीजमध्ये. मग देअरफॉर फायनली मला आरटीएच भेटेल. आरटीएच इज इक्वल टू 2.22 + 6 विच इज इक्वल टू 8.22 ओहम. ही किंमत झाली माझी कोणाची बेटा? आरटीएचची. ही किंमत कोणाची झाली? आरटीएच. एकदा का तुला व्हीटीएच भेटला आणि आरटीएच भेटला की मग आता फायनल सर्किट काढायचं. आठवतंय मी इथे तुम्हाला सर्किट डायग्राम काढवली होती, व्हीटीएच, आरटीएच आणि आरएल होतं. ठीक आहे. मग आता फायनल सर्किट. फायनल सर्किटमध्ये इथे व्हीटीएच येणार. इथे कोणाची किंमत येते बेटा? व्हीटीएच. व्हीटीएचची किंमत किती आली तुमची? 11.11 वोल्ट.
ठीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला काय आलं बेटा, इथे तुमचा RTH येतो. RTH ची किंमत सिरीजमध्ये आला किती आहे, 8.22 ओहम. 8.22 ओहम. त्याच्यानंतर इकडच्या साईडला खाली काय येतो बेटा, लोड रेजिस्टन्स. खालच्या साईडला काय येतो, लोड रेजिस्टन्स. त्या लोड रेजिस्टन्सची किंमत किती आहे बेटा, 2 ओहम. 2 ओहम. आणि मग इथूनच माझा काय असतो बेटा, IL असतो. मग आता IL काढण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला डायरेक्टली कुठला आहे बेटा, VTH अपॉन खाली RTH प्लस RL. ऍक्च्युली इथे KVL लावली होती, आठवतंय, इथे KVL लावतो आणि मग मला हा फॉर्म्युला येतो. पण हा फॉर्म्युला जर मी पाठ केला तर मला इझी जातं. ठीक आहे. मग VTH ची किंमत 11.11 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खाली RTH ची किंमत 8.22 प्लस 2. ठीक आहे. आता IL भेटून जाईल. कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये 11.11 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 8.22 प्लस 2 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं, 1.08. किती आलं बच्चा 1.08. 1.08708 काय एम्पियर. ही कोणाची किंमत आली बेटा, IL ची. इथे माझं गणित संपलं. बाय युजिंग कुठल्या मेथडनी सोडवलं बेटा, थेव्हिनिन्स थेरमनी. बाय युजिंग कुठल्या कन्सेप्टनी, थेव्हिनिन्स थेरमनी आपण हे गणित सोडवलेलं आहे. कुठल्या कन्सेप्टने सोडवलं बेटा आपण हे, थेव्हिनिन्स थेरमनी हे गणित सोडवलेलं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. ओके. आता मी नेक्स्ट सम घेतोय बेटा. बऱ्यापैकी त्याच टाईप सारखं गणित आहे. काय म्हणते बेटा, पुन्हा फाइंड द करंट टू द RL. RL मधून करंट काढायचा युजिंग थेव्हिनिन्स थेरम. युजिंग कुठला थेरम बेटा, थेव्हिनिन्स थेरम. मग सगळ्यात पहिले ही ब्रांच काय होईल बेटा, तुमची ओपन होईल. लक्षात ठेवा, ही ब्रांच काय होईल, ओपन होईल. मग सगळ्यात पहिली स्टेप, पुन्हा हॅशटॅग पहिली स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ VTH. VTH कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथे 6 व्होल्ट येणार. पुढे इथे किती आलं बेटा, 1 ओहम. पुढे खालच्या साईडला इकडे 5 ओहम. ठीक आहे. पुन्हा इथे किती आलं, 2 ओहम. ठीक आहे. आणि हा इथे काय होईल बेटा, इथे काय आलं तुमचा VTH आला. इथे काय आलं बच्चा लोक तुमचा VTH. हा किती ओहम, 2 ओहम. हा 5 ओहम. आणि इथे किती आला, 1 ओहम. इथे किती वोल्ट बेटा, 6 वोल्ट. पुन्हा आता VTH फाइंड करायचा आहे. VTH इज इक्वल टू पुन्हा पॅरलल वाला रेजिस्टन्स 5 अपॉन ला खाली बाकीच्या दोन रेजिस्टर्सची बेरीज 5 प्लस 1 इंटू द टोटल व्होल्टेज. टोटल व्होल्टेजची किंमत 6 विच इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा 5 इंटू द 6 त्याला डिवायडेड बाय 5 प्लस 6 सॉरी 5 प्लस 1 5 प्लस 1. VTH ची किंमत कॅल्क्युलेट करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये 5 इंटू द 6 ब्रॅकेटच्या आतमध्ये 5 इंटू द 6 त्याला डिवायडेड बाय 5 प्लस 1 खालच्या ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर येतं 5 वोल्ट. आन्सर किती आलं बेटा, 5 वोल्ट. VTH भेटला. पुढे काय बेटा, आता कॅल्क्युलेशन ऑफ RTH. हॅशटॅग सेकंड स्टेप. आता कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं, RTH फाइंड करण्यासाठी पुन्हा याला काय होईल बेटा, शॉर्ट सर्किट. मग हा शॉर्ट सर्किट करा. शॉर्ट सर्किट झाला. पुढे किती आलं, इथे 1 ओहम. हा 1 ओहमचा रेजिस्टर. खालच्या साईडला किती ओहमचा बेटा, 5 ओहमचा रेजिस्टर. खालच्या साईडला 5 ओहमचा. पुढे पुन्हा 2 ओहमचा. हा पुन्हा 2 ओहमचा रेजिस्टर. ओके. किमती लिहून घेतो. हा 1 ओहमचा, हा 5 ओहमचा आणि हा 2 ओहमचा. मग आता पहिले 1 ओहम पॅरलल विथ 1 ओहम पॅरलल विथ किती बेटा, 5 ओहम. कॅल्क्युलेशन्स करा. 1 ओहम पॅरलल विथ 5 ओहम. 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 1 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट कम्प्लीट. इनवर्स टाका इज इक्वल टू दाबा 0.833 0.833 राईट आहे. 0.833 ओहम. मग इथे बेटा एकच रजिस्टर आला, दोन रजिस्टरच्या ऐवजी, ज्याची किंमत 0.833 ओहम एवढी असेल. पुढे अजून एक रजिस्टर आला ज्याची किंमत किती असेल बेटा, 2 ओहम. आणि इथे तुमचा काय असेल, RTH. इथं माझा RTH व्हायचा राहून गेला. आता पुन्हा 0.833 ओहम अँड 2 ओहम आर इन कसे आहेत बेटा, आता सिरीजमध्ये. हे पुन्हा दोघंच्या दोघं कसे आले, सिरीजमध्ये. मग आता RTH इज इक्वल टू 0.833 प्लस 2 विच इज इक्वल टू 2.833 काय बेटा, ओहम. ही कोणाची किंमत आली, RTH. बर. आता मला VTH भेटला, RTH भेटला. फायनल स्टेप
फायनल सर्किट डायग्राम. फायनल सर्किट डायग्राम मध्ये इथे सगळ्यात पहिले माझा VTH येतो, ज्याची किंमत आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. किती किंमत आली बेटा? 5 व्होल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा RTH येतो, ज्याची किंमत आपण पुन्हा कॅल्क्युलेट केलेली आहे. किती आहे? 2.833 ओहम. आणि खालच्या साईडला तुमचा लोड रेजिस्टन्स येतो, जी किंमत ऑलरेडी विचारलेली आहे. लोड रेजिस्टन्स किती बेटा? 4 ओहम. इथून काय जाईल? तुमचा IL जाईल. ठीक आहे. मग आता पुन्हा IL इज इक्वल टू फॉर्म्युला VTH अपॉन खाली किती येतो? RTH प्लस RL विच इज इक्वल टू VTH ची किंमत 5 एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय RTH ची किंमत 2.833 प्लस RL ची किंमत 4. चलो कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये 5 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2.833 प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. 0.7317 काय आलं? एम्पियर. ही कोणाची किंमत आली? IL ची. ही कोणाची किंमत आली? IL ची. पा इथे आपण महत्वाचं VTH पहिल्या फंड्यानेच काढलेला आहे. VTH आपण पहिल्या मेथडनेच काढले. ए वाली जी मेथड होती व्होल्टेज डिव्हिजन रूलच्या मेथडनेच आपण VTH काढलेला आहे. RTH काढताना हीच पद्धत होईल प्रत्येक समसाठी, आणि मग शेवटची स्टेप माझी हीच असेल बेटा. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे सेकंड सम. व्हिडिओ पॉज करायचा, ह्या टाईपचा सेकंड सम लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा, ह्या टाईपचा सेकंड सम लिहून घ्यायचा आहे. ओके ओके. आता मी थर्ड सम चालू करते बेटा ह्या टाईप मधलं. फाईन. आता इथे जी मेथड आहे ना, याच्यामध्ये पण मी VTH कॅल्क्युलेट करण्यासाठी थर्ड जी टिपिकल मेथड म्हटलं, जी डायरेक्टली आपण सम्स मध्ये यूज करणार होतो, थर्ड मेथड C मेथड. पहा मी काय सांगितलं होतं? थर्ड मेथड विल बी डायरेक्टली टेकन इन द सम्स. ती मेथड इथं घेतोय, फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. ती मेथड ह्या गणितामध्ये घेतोय, फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. 2 वेळेस बोलतोय, फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. ठीक आहे. बरं. फाइंड द करंट टू द, कुठून बेटा? 4 ओहम. याच्यातून जाणारा करंट मला काढायचा आहे. जर याच्यातून तुला जाणारा करंट काढायचा आहे तर आधी याला काय करशील? ओपन सर्किट. आधी याला काय करशील? ओपन सर्किट. मग हॅशटॅग पहिली स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ काय बेटा? VTH. कॅल्क्युलेशन ऑफ VTH. VTH कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं 15 व्होल्टची बॅटरी आली, इथं 10 ओम आलं, आणि इथून ते इथपर्यंत काहीच येणार नाही. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत काहीच येणार नाही. इथे 6 व्होल्टची पुन्हा बॅटरी आली, त्याच्यानंतर इथे 5 ओहम आलं. ठीक आहे. इथे किती आलं बेटा? 5 ओहम. फाईन. आणि इथून ते इथपर्यंत मध्यभागी माझा VTH आहे. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत माझा काय बेटा? VTH. इथं P पॉईंट आहे, इथं Q पॉईंट आहे. हा 6 व्होल्ट आला. इथे 5 ओहम झालं, इथे 10 ओहम झालं, आणि इथे 15 व्होल्ट झालं. इथे काय झालं? 15 व्होल्ट. फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा, फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. इथं माझा VTH आहे. पहिले VTH साठी फॉर्म्युला काय येतो ते समजून घ्या. VTH साठी पहिला जो माझा फॉर्म्युला येतो तो येतो VP मायनस VQ. का? इथं 2 नोड व्होल्टेजेस टपकलेत बेटा. आधीच्या गणितांमध्ये नव्हतं असं. इथं जेव्हा 2 नोड व्होल्टेजेस टपकतात तेव्हा VTH इज इक्वल टू VP मायनस VQ असं होतं. VTH इज इक्वल टू VP मायनस VQ. VQच्या इथे मला व्होल्टेज लगेच दिसतंय, ते म्हणजे 6 व्होल्ट. VQच्या इथे मला लगेच व्होल्टेज दिसतंय, ते म्हणजे 6 व्होल्ट. VQच्या इथे लगेच मला व्होल्टेज दिसतंय, ते म्हणजे 6 व्होल्ट. मग इथे VQचं व्होल्टेज मी आधी लिहून टाकतो, ते म्हणजे आलं 6 व्होल्ट. आता मला VPचं व्होल्टेज फाइंड करायचंय. आता मला काय काढायचंय? VPचं व्होल्टेज. VPचं व्होल्टेज फाइंड करण्यासाठी माझ्याकडे 2 पद्धती आहेत. VPचं व्होल्टेज फाइंड करण्यासाठी माझ्याकडे 2 पद्धती आहेत. 2 पद्धती कशा आहेत ते बघा. पहिली पद्धत, VP काढायचं असेल ना बेटा, VP काढायचं असेल तर पहिले व्होल्टेज डिव्हिजन रूल वापरा. व्होल्टेज डिव्हिजन रूल काय सांगतो? त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे किती आलं? 5. त्याला डिवायडेड बाय बाकीच्या रेजिस्टर्सची बेरीज 5 + 10, त्याला गुणिले टोटल व्होल्टेज. टोटल व्होल्टेजची किंमत किती आहे? 15. ओके. म्हणजेच 5 गुणिले 15 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 5 + 10. ओके. VP ची किंमत भेटेल. VP इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन्स करा, VP ची किंमत भेटेल किती बेटा? ब्रॅकेटच्या आतमध्ये 5 × 15, त्याला डिवायडेड बाय 5 + 10, 5 + 10 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 5 व्होल्ट. किती आलं? 5 व्होल्ट. किती आलं? 5 व्होल्ट. यालाच मी तुम्हाला ऑन मध्ये इकडे पद्धत दाखवतो. ठीक आहे.
व्हीपीच काढण्यासाठी मी तुम्हाला ऑल मध्ये पद्धत दाखवतो. ही जी पद्धत आहे ना बेटा, ही पद्धत कधी वापरायची, ही पद्धत कधी वापरायची ते पण समजून घ्या. ही जी पद्धत आहे ना बेटा, ही पद्धत जेव्हा इकडच्या साईडला कुठेच बॅटरी नाही, फक्त एकच बॅटरी आहे, जेव्हा एकच बॅटरी असेल तेव्हा मी ही पद्धत वापरू शकतो. जेव्हा एकच बॅटरी असेल तेव्हा मी ही पद्धत वापरू शकतो. पण जेव्हा पुढच्या सम मध्ये कदाचित मी घेणार पुढचा सम, तिथे इथे पण बॅटरी असेल बेटा, इथे पण बॅटरी असेल. सॉरी, जेव्हा दोन बॅटरी टपकतात तेव्हा तू ही पद्धत नाही वापरू शकत. जेव्हा इथे दोन बॅटरी टपकतात तेव्हा तू ही पद्धत नाही वापरू शकत. मग त्यावेळेस इकडची पद्धत वापरायची. आता ऑल मधली जी पद्धत मी सांगणार आहे ना, ती युनिव्हर्सल पद्धत आहे, ती सगळ्यांसाठी लागू होते. ती सगळ्यांसाठी लागू होते बेटा, ती सगळ्यांसाठी लागू होते. काय पद्धत आहे ते समजून घ्या. व्हीपी इज इक्वल टू, आधी याच्यातून एक करंट जाईल, त्या करंटला मी नाव देऊन देतो आय. व्हीपी इज इक्वल टू 5 इंटू द आय असतं, आधी हे लक्षात ठेवा. व्हीपी इज इक्वल टू किती असतं, व्ही इज इक्वल टू आय इंटू द आर असतं. मग आय, इथे आय पकडला, रेजिस्टन्सची किंमत 5 आहे. मग इथे मला आय काढावं लागेल, आय नाहीये माझ्याकडे. मग इथे छोट्या लूप मध्ये केव्हीएल लाव, छोट्या लूप मध्ये केव्हीएल लाव. अप्लाय केव्हीएल, अप्लाय केव्हीएल इन स्मॉल लूप, अप्लाय केव्हीएल इन स्मॉल लूप. मग इथे मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस किती होईल बेटा, +15 मायनस 10i पुढे मायनस पुन्हा 5i इज इक्वल टू 0. मग 15 इज इक्वल टू 10i प्लस 5i. मग 15 इज इक्वल टू 15i. मग 15 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू i. म्हणजेच i इज इक्वल टू किती आलं, 1 एम्पियर. i इज इक्वल टू किती आलं, 1 एम्पियर. एकदा का तुला i भेटला, एकदा का तुला i भेटला, मग therefore VP इज इक्वल टू 5 इंटू द आय. माझ्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे, 5 इंटू द 1. म्हणजेच VP ची किंमत किती आली बेटा, 5 वोल्ट. दोघीकडनं VP ची पद्धत पहा, दोघीकडनं VP ची किंमत किती आली, 5 वोल्ट आली. दोघीकडनं VP ची किंमत किती आली बेटा, 5 वोल्ट. ही तुम्हाला मी ऑल मधली मेथड सांगितली, ही युनिव्हर्सल आहे, प्रत्येक सम साठी फॉलो होईल. ही फक्त कोणासाठी फॉलो होते बेटा, जेव्हा इथे बॅटरी नसते. जेव्हा इथे बॅटरी नसते त्यावेळेसच ही पद्धत फॉलो होईल. ही युनिव्हर्सल पद्धत आहे. मग आता मला व्हीटीएच काढायचा आहे. व्हीटीएच साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. व्हीटीएच साठी फॉर्म्युला काय, व्हीपी मायनस व्हीक्यू. व्हीपी ची किंमत किती आहे, 5 मायनस व्हीक्यू ची किंमत किती आहे, 6. मग व्हीटीएच ची किंमत किती आली, -1 वोल्ट. -1 वोल्ट, -1 वोल्ट. आता इथे पण मी याला 3-4 स्टार करून ठेवतो, इम्पॉर्टंट आहे. -1 वोल्ट आली, त्याच्यामुळे काय होईल पुढे चेंजेस ते आपण बघू. व्हीटीएच भेटला. आता पुढची स्टेप काय बेटा, कॅल्क्युलेशन ऑफ आरटीएच. हॅशटॅग पुढची स्टेप आता कॅल्क्युलेशन ऑफ आरटीएच. कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा, आता आरटीएच मला कॅल्क्युलेट करायचा आहे. आरटीएच कसं काय निघेल, आरटीएच काढायचा असेल, जो ओपन आहे तो ओपनच ठेव, आणि जो व्होल्टेज आहे त्याला काय कर, शॉर्ट सर्किट. हा शॉर्ट सर्किट झाला, ठीक आहे. व्होल्टेज शॉर्ट सर्किट झाला, इकडच्या साईडला रेजिस्टन्स आलं, ठीक आहे. त्याच्या खालच्या साईडला पुन्हा एक रेजिस्टन्स आला, ठीक आहे. इथे आणि इथे काहीच येणार नाही, इथून पण शॉर्ट सर्किट झालं, राईट. इथे माझा काय असेल बेटा, आरटीएच. इथून माझा काय दिसेल, आरटीएच. इथे 10 ओम आलं आणि इथे 5 ओम आलं. आता मला लगेच कळतंय बेटा, आरटीएच काढायचा असेल तर 10 ओहम पॅरलल विथ किती बेटा, 5 ओहम. म्हणजेच माझा काय निघेल बेटा, आरटीएच. किंवा इथे आरटीएच लिहितो, आरटीएच इज इक्वल टू, आरटीएच इज इक्वल टू किती बेटा, 10 ओहम पॅरलल विथ किती बेटा, 5 ओहम. दोनच रेजिस्टर आहेत पण एकमेकांना पॅरलल मध्ये येतील का, हा नोड आहे, हा नोड आहे. मुलांना वाटतं सिरीज मध्ये, नाही, पॅरलल मध्ये. मग आरटीएच कॅल्क्युलेशन्स करा, 1/10 ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा 1 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू एन्सरचा इन्व्हर्स किती आलं, 3.33, 3.33 काय ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा, आरटीएच. आता तुला व्हीटीएच पण भेटला, आरटीएच पण भेटला, ठीक आहे. मग आता सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम काढताना बेटा सगळ्यात 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 महत्वाचं, सगळ्यात 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 महत्वाचं, बॅटरी याच्यामध्ये उलटी येईल.
बॅटरी याच्यामध्ये उलटी येईल. उलटी का येईल ते इथे VTH ची किंमत किती आहे, मायनस आहे, म्हणून बॅटरी फक्त चेंज केली. फक्त बॅटरी काय करायची बेटा, चेंज. बॅटरी का चेंज केली तर इथे VTH ची किंमत किती आली, मायनस. मागच्या दोघी सम्समध्ये VTH ची किंमत प्लस होती, वरती प्लस आणि खाली मायनस होतं, वरती प्लस आणि खाली मायनस होतं. इथे VTH ची किंमत मायनस आली, म्हणून इथे काय झालं बेटा, बॅटरी चेंज झाली. पुन्हा मग इथे पण मी ब्लॅक याच्यामध्ये स्टार करून ठेवतो की पहिले मायनस आलंय, ठीक आहे, आणि मगच खाली प्लस आलंय. पहिले मायनस आलंय, मगच खाली काय आलं बेटा, प्लस वर. आणि त्याची किंमत किती आहे, 1 व्होल्ट. ही माझी कुठली किंमत झाली, VTH ची. पुढे इकडच्या साईडला, ठीक आहे, आता इकडे काढून उलट काढून घेतो. इथे माझा RTH आला. RTH ची किंमत आपण काढली आहे 3.33 ओहम, ठीक आहे. आणि इथे तुमचा लोड रेजिस्टन्सच येतो, इथे तुमचा लोड रेजिस्टन्सच येतो RL. RL ची किंमत आपल्याला दिलेली आहे किती बेटा, 4 ओहम. मग इथे पुन्हा फॉर्म्युला तोच, काही चेंज होणार नाही. VTH अपॉन खाली RTH प्लस RL, मग विच इज इक्वल टू VTH ची किंमत 1 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय RTH ची किंमत 3.33 प्लस 4. चलो IL ची किंमत काढा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये, वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. कॅल्क्युलेशन्स करा बेटा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये, 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये, त्याला डिवायडेड बाय 3.33 प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. 0.136 किती आलं बेटा आन्सर, 0.136 का आलं, एम्पियर. ही कोणाची किंमत आली, IL ची. ही कोणाची किंमत आली बच्चा लोक, IL. गणित कळालं. ह्या गणितामध्ये थर्ड मेथड मी यूज केलेली होती. ह्या गणितामध्ये थर्ड मेथड जी की डायरेक्ट मेथड आहे, सॉरी थर्ड मेथड डायरेक्टली आपण सम्समध्ये जी मेथड बघणार होतो ती मेथड मी इथे यूज केलेली आहे. गणित इम्पॉर्टंट होतं, गणित इम्पॉर्टंट होतं. प्लीज 1-2 वेळेस पुन्हा व्हिडिओ बघाल, हे एवढंसं म्हणजे मग लक्षात येईल काय केलंय काय नाही. पुन्हा 2-3 वेळेस व्हिडिओ बघा म्हणजे कळेल काय केलंय काय नाही. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम शांततेत लिहून घ्यायचं आहे. ओके ओके. आता नेक्स्ट सम बेटा, फाइंड द करंट टू द, कुठून बेटा, पुन्हा 2 ओम रजिस्टर. पुन्हा 2 ओमला काय करा, ओपन सर्किट. मग पुन्हा कॅल्क्युलेशन ऑफ, हॅशटॅग मध्ये फर्स्ट स्टेप आता कॅल्क्युलेशन ऑफ कुठली बेटा, VTH. कॅल्क्युलेशन ऑफ VTH. VTH कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा इथे काय येईल, तुमच्या 40 वोल्टची बॅटरी, इकडं 5 ओहमचा रजिस्टर, इकडे 20 वोल्टची बॅटरी, इकडच्या साईडला 10 ओहमचा रजिस्टर, ठीक आहे. इथे पुन्हा ओपन सर्किट झालेलं असेल, ठीक आहे. आणि इकडच्या साईडला, खालच्या साईडला 10 वोल्टची बॅटरी. इकडे खालच्या साईडला किती वोल्टची बॅटरी बेटा, 10 वोल्टची बॅटरी. हा किती आहे, 40 वोल्ट, ठीक आहे. इथे 5 ओहम, इथे 20 वोल्ट, ठीक आहे. इथे माझा VTH आला, राईट. VTH इथं P आहे, इथं Q आहे, इथे 10 ओम आहे, इथे पुन्हा 10 वोल्ट आहे, ठीक आहे. आता पुन्हा VTH इज इक्वल टू किती येईल, VP मायनस VQ. पुन्हा VQ मला लगेच भेटतोय बेटा. VQ ची किंमत किती आली, 10 वोल्ट. VQ ची किंमत किती आली, 10 वोल्ट. आता मला काय काढायचंय, VP. आता काय काढायचंय बेटा, VP. पुन्हा IMP आहे, ब्लॅक पेनाने घेतो. VP ची किंमत काढण्यासाठी मी आता इथे मी आता 2 बॅटऱ्या आल्यात बेटा. किती बॅटऱ्या आल्यात, 2 बॅटऱ्या आलेल्या आहेत. मी आधी ऑल वाली पद्धत दाखवतो, जी सेकंड मेथड सांगितली तुम्हाला, ठीक आहे. मग त्या मेथडने गणित हे सोपं जातं. कसं सोपं जातं ते इथे बघा, लक्षात येईल, ठीक आहे. VP इज इक्वल टू किती बेटा, इथे 10 इंटू द I. मग मला पुन्हा I ची किंमत लागेल. I ची किंमत काढायची असेल तर इथे KVL लावावं लागेल, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. मग किती इथे I ची किंमत काढायची असेल तर अप्लाय KVL इन स्मॉल लूप. अप्लाय KVL इन स्मॉल लूप. अप्लाय KVL इन स्मॉल लूप. मग आता इथे किती आलं, प्लस 40 मायनस 5 इंटू द I. इथून I आलाय असं, अजून काय, इथून I आलाय, मायनस 5 इंटू द I, मायनस 20. पुढे मायनस 10I इज इक्वल टू 0, राईट. मग इथे किती आलं, 40 मायनस 20 इज इक्वल टू 5I प्लस 10I. 40 minus 20 which is equal to 15I. मग 20 divided by 15
इज इक्वल टू आय. मग 20 डिवायडेड बाय 15 करा. 20 डिवायडेड बाय 15 किती आलं 1.33. आयची किंमत 1.33 काय येईल बेटा एम्पियर. एकदा का आय भेटला की पुढे व्हीपी इज इक्वल टू किती असतं 10 इंटू द आय विच इज इक्वल टू 10 इंटू द 1.33 विच इज इक्वल टू इंटू द 10 किती आलं बेटा 13.33 काय आलं एम्पियर. ही कोणाची किंमत आली व्हीपीची. आता काही मुलं मला म्हणतात सर मला व्हीपी ह्याच आधीची मेथड जी होती ना व्होल्टेज डिव्हिजन रूलनीच काढायचं आहे तर कसं करायचं. तर त्याच्यासाठी ना बेटा आधी ह्या ज्या 2 बॅटरी आहेत त्या 2 बॅटऱ्यांचं कन्व्हर्शन एका बॅटरीमध्ये कर. बस तेवढंच कर बाकी गणित सोपं आहे. मग आता ह्या 2 बॅटऱ्यांचं जर मला कन्व्हर्शन एकाच बॅटरीमध्ये करायचं असेल तर इथे किती बेटा +40 आणि मग किती आहे हा +40 वोल्ट आहे आणि मग नंतर किती होतोय -20 वोल्ट आहे विच इज इक्वल टू किती आलं 20 वोल्ट. हे माझी टोटल व्होल्टेज असेल. हे माझं काय असेल बेटा टोटल व्होल्टेज. आधी तू टोटल व्होल्टेज काढ. एकदा का तुला टोटल व्होल्टेज भेटलं की तू मागच्या मेथडनी पण गणित सोडवू शकतो. मग आता कसं येईल इथे माझं आता व्होल्टेजची किंमत किती असेल बेटा 20 वोल्ट येईल. व्होल्टेजची किंमत 20 वोल्ट येईल. त्याच्यानंतर इकडच्या साईडला किती ओम आला बेटा 5 ओमची बॅटरी 5 ओमचा रेजिस्टर 20 वोल्टची बॅटरी येणार नाही. खालच्या साईडला खाली पुन्हा माझा 10 ओमचा रेजिस्टर आहे. ठीक आहे खाली पुन्हा 10 ओमचा रेजिस्टर आहे. त्याच्यानंतर इथे काय आलं पी इथे काय क्यू हा काय मध्ये झाला माझा व्हीटीएच आहे. ठीक आहे इथे मला व्हीपी काढायचा आहे. व्हीपी काढण्यासाठी सगळे माझे काय असतात चालू आहेत. इथे 10 वोल्टची पुन्हा बॅटरी. ठीक आहे मग आता व्हीपी काढायचा असेल तर पहिले रजिस्टर 10 अपॉन खाली 10 + 5 त्याला गुणिले टोटल व्होल्टेज किती बेटा 20 म्हणजेच 10 गुणिले 20 अपॉन खाली किती आलं बेटा 15. कॅल्क्युलेशन्स करा व्हीपीची किंमत भेटेल 10 गुणिले 20 ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय 15 किती आलं 13.33 काय पुन्हा सॉरी इथे वोल्ट येईल बेटा माय मिस्टेक किती आलं बेटा व्हीपीची किंमत किती आले 13.33 वोल्ट. म्हणजे दोघी मेथडने तुम्हाला दाखवून दिलं. आता व्हीपी भेटलं मग व्हीटीएच इज इक्वल टू किती येतं बेटा व्हीपी मायनस व्हीक्यू. व्हीपीची किंमत किती आहे 13.33 मायनस व्हीक्यूची किंमत किती बेटा 10. मग व्हीटीएच भेटेल कॅल्क्युलेशन्स करा 13.33 मायनस 10 किती आलं 3.33 काय आलं बेटा वोल्ट. व्हीटीएच भेटलं. आता पुढची माझी महत्वाची स्टेप काय कॅल्क्युलेट करायचं बेटा आरटीएच. पुढची माझी महत्वाची स्टेप हॅशटॅग मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा आता आरटीएच काढायचं असेल तर पुन्हा हे शॉर्ट झालं. इकडच्या साईडला रजिस्टर आलं पुन्हा हे शॉर्ट झालं. ठीक आहे इथं पी आला इथे पुन्हा रजिस्टर आला. ठीक आहे आणि हा पुन्हा शॉर्ट झाला. ठीक आहे इथं किती बेटा 5 ओहम इथं किती आलं 10 ओहम. ठीक आहे आणि इथं काय माझा आरटीएच. मग आता आरटीएच काढायचा असेल तर आरटीएच इज इक्वल टू काय बेटा 5 ओहम पॅरलल विथ किती बेटा 10 ओहम. चलो कॅल्क्युलेशन्स करा 5 ओहम पॅरलल विथ 10 ओहम ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 5 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू अँसरचा इन्व्हर्स 3.33 काय बेटा ओहम. ही कोणाची किंमत आली आरटीएच. व्हीटीएच भेटला आरटीएच भेटला. आता सर्किट डायग्राम थर्ड स्टेप इथं व्हीटीएच आला. ठीक आहे प्लस मायनस मध्येच आता पॉझिटिव्ह किंमत आहे ना मग पहिले पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह इकडच्या साईडला काय आलं आरटीएच इकडच्या साईडला काय आलं बेटा आरएल. ठीक आहे व्हीटीएच ची किंमत व्हीटीएच विच इज इक्वल टू 3.33 वोल्ट. ठीक आहे आरटीएच ची किंमत 3.33 व्हीटीएच ची किंमत 3.33 आरटीएच ची पण किंमत 3.33 राईट आहे बेटा. दोघी किमती सेमच आहेत. ठीक आहे आरटीएच ची पण किंमत 3.33 ओहम मध्ये येईल आणि आरएल किती होता तुमचा 2 ओहम. आरएल इज इक्वल टू किती आला 2 ओहम. इथून काय जाईल लोड करंट आहे. मग आरएल इज इक्वल टू किती बेटा इथे आरटीएच अपॉन खाली इथे किती बेटा व्हीटीएच अपॉन खाली आरटीएच प्लस आरएल.
ठीक आहे. व्हीटीएच ची किंमत 3.33 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय आरटीएच ची किंमत पुन्हा 3.33 आणि प्लस किती आलं 2 ओहम. कॅल्क्युलेशन्स करा. आय एल ची किंमत भेटेल वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये 3.33 ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 3.33 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0.6247. 0.6247 काय बेटा एम्पियर. ही कुठली किंमत झाली लोड करंट आय एल ची. ही कुठली किंमत झाली बेटा लोड करंट आय एल ची. कळालंय. हे माझं चौथं गणित होतं बेटा थेवेनिन्स थेरमचं. हे माझं चौथं सम होतं थेवेनिन्स थेरमचं. हिच्यामध्ये हे दोन फंडे महत्वाचे. कुठलीही एक मेथड लिहायची तर कुठल्याही एक मेथडने आपल्याला व्हीपी काढायचं असतं. दोघी मेथड मुद्दाम दाखवले नॉलेजमध्ये भर पडण्यासाठी. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. चलो आता नेक्स्ट सम बेटा फाइंड द करंट टू द किती बेटा 4 ओम रेजिस्टन्स. पुन्हा 4 ओम मधून हॅशटॅग फर्स्ट स्टेप कुठली बेटा कॅल्क्युलेशन ऑफ व्हीटीएच. हॅशटॅग मध्ये फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा व्हीटीएच. व्हीटीएच कॅल्क्युलेट. याला पुन्हा काय करायचं ओपन सर्किट. मग इथे माझा करंट सोर्स आला बेटा जो की किती आहे 5 एम्पियरचा आहे. जो की किती आहे 5 एम्पियरचा आहे. इकडच्या साईडला काय आला रेजिस्टन्स. ठीक आहे. खालच्या साईडला पुन्हा रेजिस्टन्स. ठीक आहे. इथं पी पॉईंट आहे, इथं क्यू पॉईंट आहे, इथं पुन्हा रेजिस्टन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं पुन्हा रेजिस्टन्स आला आणि इकडे काय आला बेटा व्होल्टेज सोर्स. इथं किती आला व्होल्टेज सोर्स. ओके. आता आपण किमती लिहून घेऊ. 5 एम्पियर इथे 2 ओहम, इथे 1 ओहम, इथे 3 ओहम, इथे 6 ओहम आणि इथे किती आलं 9 वोल्ट. इथे माझा काय असेल बेटा व्हीटीएच. ठीक आहे. इथे पॉईंट पी, इथं पॉईंट क्यू. पुन्हा व्हीटीएच इज इक्वल टू काय असेल बेटा व्हीपी मायनस व्हीक्यू. व्हीपी मायनस व्हीक्यू. आता थोडंसं या गणितामध्ये चेंज आहे. काय चेंज आहे बेटा आत्तापर्यंत सगळ्या गणितामध्ये व्हीक्यू आपल्याला लगेच भेटायचा. इथं लगेच नाही भेटत. इथं बेटा तुम्हाला व्होल्टेज डिव्हिजन रूल यूज करावा लागेल. इथं कुठला रूल बेटा व्होल्टेज डिव्हिजन दिसतोय बेटा. मग सगळ्यात पहिले व्हीक्यू. व्हीक्यू इज इक्वल टू त्या लाईनीमधला रेजिस्टर म्हणजे 3 अपॉनला खाली दोघांच्या रेजिस्टर्सची बेरीज त्याला गुणिले टोटल व्होल्टेज. इकडून माझं टोटल ह्या लूपसाठी चालू आहे बेटा. आता ह्या लूप आधी आपण इकडे लावायचो व्होल्टेज डिव्हिजन. आता तिकडं आला तर तिकडचं व्होल्टेज घ्यावं लागेल. किती आलं 9 विच इज इक्वल टू 3 इंटू द 9 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 3 प्लस 6. चलो कॅल्क्युलेशन्स करा. व्हीक्यू ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. व्हीक्यू ची किंमत भेटेल 3 इंटू द 9 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय 3 प्लस 6. ॲक्च्युली लगेच सांगू शकतो बेटा आपण त्याचं उत्तर किती येतं 3 वोल्ट. व्हीक्यू ची किंमत भेटली. आता मला काय करायचं बेटा व्हीपी. व्हीपी काढण्यासाठी इथे माझ्याकडे पुन्हा फॉर्म्युला 1 इंटू द आय. राईट. याच्यामधून काहीतरी करंट जाईल तो कुठला असेल आय. 1 इंटू द आय. राईट. 1 इंटू द आय. 1 इंटू द आय. पण आय ची किंमत ऑलरेडी माझ्याकडे आहे. किती बेटा 5 एम्पियर. आता पहा टिपिकल समजायला येईल. इथे तुम्हाला व्हीक्यू साठी व्होल्टेज डिव्हिजन यूज करावा लागला. व्हीपी मला आय डायरेक्टली अवेलेबल आहे. आयची किंमत किती बेटा 5 एम्पियर. आयची किंमत इथे मला मेन करंट लागत असतो. करंट मागच्या याच्यात पहा मागच्या गणितांमध्ये इथे व्होल्टेज सोर्स होता. मग मी करंट काढायचो मग याच्यात टाकायचो. येस. मागच्या सम्समध्ये जी सेकंड पद्धत होती त्याच्यामध्ये काय करायचं बेटा आपण केव्हीएल अप्लाय करायचो, आय काढायचो आणि मग इथे आपण व्हीपी वगैरे काढत होतो. इथे मला आयची किंमत डायरेक्टली अवेलेबल आहे. इथे मला आयची किंमत डायरेक्टली अवेलेबल आहे. मग इथे 1 इंटू द 5 म्हणजेच व्हीपीची किंमत किती आली 5 वोल्ट. मग व्हीटीएच इज इक्वल टू व्हीपी मायनस व्हीक्यू विच इज इक्वल टू व्हीपीची किंमत किती आहे 5 मायनस 3 म्हणजेच व्हीटीएच ची किंमत आली किती आली बेटा 2 वोल्ट. व्हीटीएच ची किंमत मला भेटली किती आली 2 वोल्ट. व्हीटीएच भेटला. आता हॅशटॅग सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा आता आरटीएच. कॅल्क्युलेशन ऑफ आरटीएच. आरटीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी करंट सोर्स काय होतो ओपन. करंट सोर्स ओपन झाला. इकडच्या साईडला रेजिस्टर आला. ठीक आहे. खालच्या साईडला पुन्हा रेजिस्टर आला. ज्याच्यातून मला सांगितलेलं आहे ऑलरेडी ओपनच आहे. ठीक आहे. इकडच्या साईडला पुन्हा खालच्या साईडला रेजिस्टर आला. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पुन्हा रेजिस्टर आलं आणि हा शॉर्ट सर्किट झाला. हा काय झाला बेटा शॉर्ट सर्किट.
रेजिस्टरच्या किमती 2 ओहम, इकडे 1 ओहम, इथे 6 ओहम आणि इथे 3 ओहम. आता मला इथे माझा काय बेटा RTH आहे. आता मला इथे RTH फाइंड करायचा आहे. RTH कसं काय फाइंड करणार? RTH कसं काय फाइंड करणार? पहिले तर हा जो 2 ओहमचा रेजिस्टर आहे बेटा तो काहीच कामाचा नाही आहे. का? इकडे ओपन आहे ना. इकडे ओपन असल्यामुळे हा रेजिस्टर काहीच कामाचा राहणार नाही. हा इकडे फक्त 1 ओहमचा शिल्लक आहे. हा 1 ओहम आणि 3 आणि 6 3 आणि 6 एकमेकांना कसे असतील बेटा पॅरललमध्ये. 3 आणि 6 एकमेकांना पॅरललमध्ये. मग पहिले 3 ओहम पॅरलल विथ 6 ओहम याची किंमत काढा. कॅल्सीमध्ये 3 ओहम पॅरलल विथ 6 ओहम 1/3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/6 आणि इनवर्स किती आलं बेटा 2. किती आलं 2 ओहम. मग याच्यावरनं आता मी इकडचं काहीच काढतच नाही, तो काही कामाचाच नाही आहे, तर काही काढायचं नाही बेटा. इकडच्या साईडला 1 ओहमचा रेजिस्टर, त्याच्यानंतर पुन्हा इकडच्या साईडला किती ओहमचा रेजिस्टर बेटा इथे आला 2 ओहमचा रेजिस्टर आणि इथे तुमचा काय RTH. मग आला इथे मला RTH लगेच भेटेल. RTH इज इक्वल टू हे दोघं रेजिस्टर्स करंट एकच जाईल बेटा, करंट एकच जाईल. मग सिरीजमध्ये 1 + 2 विच इज इक्वल टू 3 ओहम. RTH भेटला. VTH भेटला. VTH भेटला का? येस भेटलाय. RTH भेटलाय का? येस भेटलाय. मग पुन्हा आता सर्किट हा VTH झाला. VTH प्लस मायनसच येईल का पॉझिटिव्ह किंमत आहे. पहा VTH ची किंमत किती आहे 2 व्होल्ट. मग इकडच्या साईडला काय आला इथे RTH ची किंमत किती आली 3 ओहम. त्याच्यानंतर इकडच्या साईडला लोड रेजिस्टन्स तो म्हणजे किती आला RL आला. ठीक आहे, ज्याची किंमत आपल्याला विचारलेली आहे तो किती बेटा 4 ओहम. ठीक आहे, ओके. आता इथे इथून करंट काय जाईल तुमचा IL, ज्याच्यातून करंट विचारलं होतं बेटा असं म्हणायचं होतं. IL इज इक्वल टू पुन्हा VTH अपॉन खाली RTH प्लस RL. VTH ची किंमत 2 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय RTH ची किंमत 3 + 4. चलो IL ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 2 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 + 4 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं बेटा 0.285. किती किंमत आली 0.285 काही एम्पियर. ही कोणाची किंमत आली बच्चलो IL ची. ही कोणाची किंमत आली IL. चलो हे पण गणित टिपिकल होतं. ह्या गणितामध्ये VQ व्होल्टेज डिव्हिजन रूलनी आणि VP 1 × the I ह्या पद्धतीने काढलेला होता. टिपिकल सम होतं. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. ओके. ओके आता बेटा द मोस्ट टिपिकल सम बेटा फाइंड द करंट टू द 10 ओम रेजिस्टर. सर्किट डायग्राम बघूनच थोडेसे मुलं घाबरतात, पण ऍक्च्युली गणित अवघड नाहीये, सोपं आहे. ठीक आहे, इथून करंट काढायचा आहे राईट. मग इथे करंट काय नाव देतो IL असं नाव देतो. ठीक आहे, मग ज्याच्यातून मला करंट काढायचा आहे त्याला ओपन केलं तिथे माझा VTH आला. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ VTH. आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आधी VTH चा फॉर्म्युला. इथे VTH इज इक्वल टू काय असतो बेटा माहिती का VDC मायनस VBC. लक्षात ठेवा VDC मायनस VBC, VDC मायनस VBC. VTH इज इक्वल टू VDC मायनस VBC. मग आता दोन गोष्टी काढायच्या. पहिले तर मला VDC काढायचं, मग मला VBC काढायचं. VDC काढायचं असेल तर VDC त्याच्यामधले रेजिस्टर किती आहे बेटा 50 अपॉन बाकीच्या दोन रेजिस्टर्सची बेरीज म्हणजे त्याच्या आजूबाजूला कुठले आहेत बेटा, त्याच्या आजूबाजूला कुठले आहेत, त्याच्या आजूबाजूला कुठले आहेत 20 + 50 किंवा 50 + 20, 50 + 20 त्याला गुणिले टोटल व्होल्टेज. टोटल व्होल्टेजची किंमत किती बेटा 20. टोटल व्होल्टेजची किंमत किती बेटा 20. टोटल व्होल्टेजची किंमत टोटल व्होल्टेज बेटा चुकीचं लिहिलं गेलंय 120 आहे. टोटल व्होल्टेजची किंमत 120 आहे. टोटल व्होल्टेजची किंमत किती आली 120. मग पुन्हा 50 × the 120 त्याला डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा 50 + 20 VDC ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा ब्रॅकेटच्या आतमध्ये 50 × the 120 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 50 + 20 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं 85.71 काय येईल व्होल्ट. ही कोणाची किंमत आली VDC ची. तसंच VBC पण काढू आता. VBC इज इक्वल टू VBC इज इक्वल टू
त्याच्या सोबतचा रेजिस्टर म्हणजे 60 अपॉन दोघं रेजिस्टरची बेरीज अपॉन दोघं रेजिस्टरची बेरीज 60 + 30 त्याला गुणले टोटल व्होल्टेज. टोटल व्होल्टेजची किंमत 120. टोटल व्होल्टेजची किंमत किती आली बेटा 120. मग पुन्हा 60 × the 120 त्याला डिवायडेड बाय 60 + 30. चल VBC ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 60 × the 120 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 60 + 30 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा 80 व्होल्ट. किती आलं 80 व्होल्ट. कोणाची किंमत आली VBC ची. ठीक आहे. मग इथे मला VTH आता भेटेल. VTH इज इक्वल टू VDC मायनस VBC. VDC ची किंमत किती आहे 85.71 मायनस 80. कॅल्क्युलेशन्स करा. VTH ची किंमत भेटेल 85.71 मायनस 80. किती आलं बेटा 5.71. 5.71 काय आलं व्होल्ट. ही कोणाची किंमत आली VTH. ही कोणाची किंमत आली VTH. VTH भेटलं. आता हॅशटॅग कॅल्क्युलेशन ऑफ कोणाचं बेटा आता RTH कॅल्क्युलेट करायचं असेल ना बेटा तर एक गोष्ट लक्षात ठेवा. हे दोघं रजिस्टर्स इथे नोड आहे बेटा. इथं नोड आहे इथं नोड आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 60 आणि 30 एकमेकांना पॅरललमध्ये 20 आणि 50 एकमेकांना पॅरललमध्ये 60 30 पॅरलल 20 50 पॅरलल. माझी ती फिगर काढून घेतो मी. हे पहा इथे पहिले तर हे जे दोन रजिस्टर्स एकमेकांना पॅरललमध्ये ते काढले. ठीक आहे फाईन. हे जे दोन रजिस्टर झाले पॅरललमध्ये पुन्हा हे पुढचे दोन एकमेकांना कसे आहेत बेटा पॅरललमध्ये. ही फिगर ॲक्च्युली अशी आहे. हे लक्षातच ठेवावं लागेल. टिपिकल समय फुल्ली लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. कुठले बेटा पहिले 60 आणि 30. हा 60 ओहम आणि 30 ओहम पॅरललमध्ये. पुन्हा 50 ओहम आणि 20 ओहम पॅरललमध्ये. मग 60 पॅरलल विथ 30 पहिले त्याचं उत्तर काढा. 60 पॅरलल विथ 30 पहिले त्याचं उत्तर काढा. चलो ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/60 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1/30 ब्रॅकेट कंप्लीट. इन्व्हर्स टाईप करा. किती आलं 20 ओहम. 20 ओहम. पुढे 50 पॅरलल विथ 20 त्याचं उत्तर काढा. चलो ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/50 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1/20 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं पुन्हा त्याचं इन्व्हर्स. किती आलं बेटा 14.28. 14.28. मग पुन्हा इथे मला हा जो आहे हा 20 आणि हा 14.28 पुन्हा कसे येतील बेटा सिरीजमध्ये. मग RTH इज इक्वल टू किती 20 प्लस 14.28. 20 प्लस 14.28. 20 प्लस 14.28 किती आलं बेटा 34.28. काय इथे ओहम. पहा आता माझ्याकडे कुठल्या कुठल्या किमती आल्या बेटा. VTH पण भेटला RTH पण भेटला. मग आता फायनल स्टेप. फायनल स्टेपमध्ये इथे VTH आला. ठीक आहे. इकडच्या साईडला काय आलं बेटा RTH आला. इकडच्या साईडला RL आला. VTH ची किंमत किती आली बेटा तुमची इथे 5.71 व्होल्ट. त्याच्यानंतर इथे RTH ची किंमत किती आली तुमची 34.28 ओहम. आणि इथे RL ची किंमत आपल्याला दिलेली त्यांनी किती म्हणतोय तो 10 ओहम. मग पुन्हा इथे IL इथून माझा IL जाईल. ठीक आहे. IL इज इक्वल टू फॉर्म्युला VTH अपॉन खाली RTH प्लस RL. पुन्हा VTH 5.71 एका ब्रॅकेटमध्ये घ्या त्याला डिवायडेड बाय 34.28 प्लस 10. ठीक आहे. IL ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 5.71 ब्रॅकेटच्या आतमध्ये 5.71 त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 34.28 प्लस 10 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं 0.1289 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली IL 0.1289 कोणाची किंमत आली IL ची. द मोस्ट टिपिकल सम. प्लीज 2-3 वेळेस व्हिडिओ बघा. द मोस्ट टिपिकल सम प्लीज 2-3 वेळेस हे समचा व्हिडिओ बघा. ठीक आहे बच्चालो. इथे माझे थेव्हनिनचे सगळेच्या सगळे सम संपले. उद्यापासून माझा नॉर्टन्सचा कन्सेप्ट चालू होईल. ओके बच्चालो. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.